महाराष्ट्रातील सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक सैनिकी वारसा लाभलाय। या वारशाला जपणारं मिलिटरी अपशिंगे हे अनोखं गाव आपली पूर्वापारची सैनिकी परंपरा अजूनही टिकवून आहे। येथील प्रत्येक घरातील एक तरी माणूस सैन्यात आहे। विशेष म्हणजे अगदी पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत येथील अनेक सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलंय, अशी माहिती या गावचे सरपंच तुषार निकम यांनी दिली आहे। नमस्कार, मी तुषार शिवाजी निकम, ग्रामपंचायती अपशिंगे सरपंच। आमच्या गावाची ओळख सर्व भारतामध्ये सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। आमच्या गावाला श्री छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून आज अखेर सैनिकीनी परंपरा आहे। शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आमची लोक शिवाजी महाराजांच्या काळात सैन्यात होती। त्याच्यानंतर ब्रिटिश काळात सुद्धा ब्रिटिशांच्या सैन्यात सुद्धा आमची गावातील लोक होती। त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत सुद्धा आमच्या गावातल्या लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला होता। आझाद हिंद सेनेमध्ये सुद्धा आमच्या गावातले लोक होते। आणि आज अखेर अग्निवीर मध्ये सुद्धा ह्या एका वर्षात आमच्या गावातली 12 ते 13 जण मुलं भरती झाली ती। आणि आमच्यापाशी आता एक अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमध्ये एक 60 ते 70 मुलं आमच्या गावातील प्रॅक्टिस करतायत। आणि ती सुद्धा ह्या अग्निवीर मध्ये आम्ही भरती करणार आहे, म्हणजे होणारच आहेत। आणि प्रत्येक घरामधला एक दोन सैनिक तरी आमच्या देश सेवा करतो। अशी काही कुटुंब आहेत आमच्या गावामध्ये की त्यांच्या 3 पिढ्या सैन्यात आहेत। अशी काही कुटुंब आहेत की वडील शहीद झालेत, मुलगा सुद्धा शहीद झालाय। अशी सुद्धा आमच्या गावातली कुटुंब आहेत। आणि आमच्या गावाचं नाव पूर्ण भारतात जगात सुद्धा आमच्या गावाचं नाव येते। ज्या पहिल्या महायुद्धात आमची लोक ज्या वेळेला युद्ध करत ह्याच्यामध्ये गेली होती परदेशात, त्यावेळेला तिथं वॉर मेमोरियल मध्ये आमच्या गावातल्या लोकांची सुद्धा नावं आहेत। त्याचं रेकॉर्ड सुद्धा आमच्यापाशी आहे। आणि अशीच ही परंपरा इथून पुढेही चालू राहील। साताऱ्यातील अपशिंगे गावाची पूर्वापार सैन्यात सेवा देण्याची परंपरा आहे। त्यामुळे अगदी पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा असं पिढ्यानपिढ्या सैन्यात सेवा देणारी कुटुंब इथे पाहायला मिळतात। त्यामुळे मुलांच्या जन्मापासूनच त्यांचं सैन्यात जाण्यासाठीचं ट्रेनिंग सुरू होतं। सध्या या गावातील 2000हून अधिक सैनिक आहेत। याच अनोख्या परंपरेमुळे गावाला मिलिटरी अपशिंगे म्हणून ओळखलं जातं। अपशिंगे गावात एक विजय स्तंभ आहे। या गावाच्या इतिहासाचा वारसा सांगणारा साक्षीदार आहे। विजय स्तंभाच्या पाठीमागच्या बाजूला गावातील सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास लिहिला असून इंग्रजांच्या काळात पहिलं महायुद्ध झालं तेव्हा या गावातील 46 सैनिक शहीद झाले होते। याची शिळा विजय स्तंभावर लावण्यात आली। 1962 मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात गावातील 4 जवान शहीद झाले। 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले सुभेदार दिनकर भैरू पवार यांचं नाव देखील इथे आहे। त्याचबरोबर आझाद हिंद सेनेमध्ये गावातील 4 जण सहभागी होते, त्यांचे नावही या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच या विजय स्तंभाला भेट दिल्यानंतर या गावाचा इतिहास आणि वारसा लक्षात येतोय। पंढरनाथ सावळा निकम, मुक्काम पोस्ट अपशिंगे। मी आर्टिलरीमध्ये भरती झालेलो होतो 71 साली नोव्हेंबरच्या 23ला। आणि ह्या गावचा अभिमान पहिल्यापासूनच, लहान असल्यापासूनच एक फौजमध्ये जावं ही इच्छा होती। त्या कारण मी फौजमध्ये गेलो आणि ते एनसीसी करून गेलो। त्या कारण आम्हासनी सेंटरवरनं जानेवारीमध्ये 72च्या पाकिस्तानमध्ये पाठवलं। तिथं आम्ही 6 महिने राहिलो। त्या सगळ्या युद्धाचा त्यावेळेचा सगळा वातावरण असेल काय? म्हणजे वातावरण म्हणजे तिथं कसं आहे, ज्या वेळेला हे होतं संध्याकाळ झाली की प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यावर दुट्या द्यायच्या। जर काय झालंच तर शिवकुंड फोन येणार की बाबा असं होणार आहे तर तुम्ही अटॅक करायला तयार राहा। मग त्यावेळेला असायचं। आणि त्या कारण भीती ही होतीच, पण एक लढाई म्हणून एक प्रसंग आला तरी आपलं जे मरण असलं तरी आपण तिथं जाणार, नसले तर आपण माघारी जाणार। ही एक शाश्वती बांधून तिथं जवान हा काम करतो।
आणि त्या कारणात तिथं असताना कसं आहे सगळे ग्रुप एक असल्या कारणानं खुशीच असणार तिथं. हा सैनिकी वारसा सध्याची पिढी देखील पुढे चालवत असून अनेक तरुणांचा कल सैन्यात जाण्याकडेच आहे, असे गावचे सरपंच तुषार निकम सांगतात. सातारा जिल्ह्यातील विविध गावातील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात आहेत. हे जवान मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, इंजिनियर रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट मध्ये कार्यरत आहेत. तसेच नौदल, हवाई दल, BSF, CRPF आणि इतर सुरक्षा दलात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान सेवा बजावत आहेत. अशोक साहेबराव निकम, कंपोस्ट हापशिंगे मिलिटरी. मी कोर्स ऑफ सिग्नलमध्ये 1974 साली भरती झालो होतो. 19 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर 1993 साली रिटायर झालो. माझा मुलगा सुद्धा 2000 साली भरती झाला आणि 2020 साली 20 वर्ष सर्व्हिस करून आता रिटायर झाले. आम्ही दोघेही फौजमध्ये होतो. बाकी या गावाला पहिल्यापासूनच आहे की प्रत्येक घरातील एक जवान मिलिटरीमध्ये जावा. फर्स्ट वॉरमध्ये 46 लोक आमची गेलेली होते, शहीद झालेले होते. 1971, 72, 63 साली सुद्धा वॉरमध्ये हे झालेले शहीद झालेले आहेत. त्यातली काही लोक आहेत, अजून काही लोक संपलेली आहेत. बाकी ह्या गावचा इतिहास पूर्वीपासूनच आहे की मिलिटरीमध्ये भरती होणे. आजच्या सुद्धा तरुणांचा तोच आहे की आम्ही भरती होणे, अग्निवर खतम करून नॉर्मल जे मिलिटरीमध्ये भरती करतात त्यामध्ये यांनी रेग्युलरली भरती करावी असं.